दिवाळीपैकी एक दिवस म्हणजे नरक चतुर्दशी, ज्याला आपण छोटी दिवाळी किंवा रूप चौदस असंही म्हणतो. या दिवशी दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या होत्या. पहिली घटना होती नरकासुराचा वध. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी आपली पत्नी सत्यभामासोबत नरकासुराचा म्हणजेच भवनासुर नावाच्या क्रूर राक्षसाचा वध केला. या राक्षसाने 16,000 बैलांना कैद केलं होतं, ज्यांची श्रीकृष्णांनी सुटका केली. वाईटावर चांगल्याशा असा विजयाचा प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. दुसरी गोष्ट आहे यमाचं भय दूर करणाऱ्या 14 दिव्यांच्या रहस्याची गोष्ट. नरक चतुर्थीच्या दिवशी दिवे लावणं खूप महत्वाचं मानलं जातं. खास करून 14 दिवे लावणं. या रात्री यमराजाची पूजा करून घराबाहेर एक दिवा लावला जातो, ज्याचं टोक दक्षिण दिशेकडे असतं, जी यमराजाची दिशा आहे. असं केल्याने अकालीन मृत्यू टळतो आणि मृत्यूनंतर नरकात जाणं टळतं, अशी धार्मिक श्रद्धा आहे. 14 दिव्यांचा अर्थ असा की वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये लावला जातो. या दिव्यांमध्ये सर्व प्रकारचं बंधनातून, भयातून, दारिद्र्यातून मुक्ती मिळते असं मानलं जातं. पश्चिम बंगालमध्ये तर हे 14 दिवे 14 पूर्वजांना मार्ग दाखवण्यासाठी लावले जातात, अशी ही धारणा आहे. या दिवशी पहाटे लवकर उठून सुवासिनी उठणं लावून अभ्यंग स्नान करतात, ज्यामुळे आपल्या पापांचं शुद्धीकरण होतं आणि आपण नव्या ऊर्जेने दिवाळीच्या स्वागतासाठी तयार होतो. हा सण आपल्याला अंधारावर प्रकाशाची आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश देतो. तुमच्याकडे ही 14 दिव्यांची परंपरा आहे का, की आणखीन काही वेगळं? कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीसाठी लेट्स रिॲक्ट मराठीला फॉलो करा. शुभ दीपावली.